इथे आपण तांदूळ घेतलेत, धुवून घेतलेत. त्यामध्ये एक बटाटा आणि हिरवे वाटाणे. इथं ओले वाटाणे आहेत हिरवे. आता हे आपण सगळं मिक्सरला बारीक करून घेऊया. हे आपल्याला एकदम पातळ नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तांदूळ, वाटाणा आणि बटाटा वाटून घेतलेला आहे मिक्सरमधून. त्यामध्ये आपण घालणारे कांदा, त्यामध्ये कोथिंबीर, आलं आणि हिरवी मिरची, थोडंसं जिरं, चवीनुसार मीठ. आता आपण मिक्स करून घेणार आहे. मी चमच्याने करते, तुम्हाला पाहिजे तर हाताने करा. यामध्ये तुम्ही कढीपत्ता टाकला तरी छान लागतं, पण फ्रेश कढीपत्ता पाहिजे. त्यासाठी आपण यामध्ये बेसन पीठ नाही, तेल नाही, सोडा नाही, काहीच टाकलं नाही, तरी पण आपली भजी छान होणार. तुम्ही करून खाल्ल्यात का कधी अशी भजी? आपलं तेल तापले, तेलामध्ये आपण भजी सोडून घेऊया. आपण गोल भजी सोडतो त्याप्रमाणे गोल भजी सोडून घ्यायच्या. मी बारीक गॅसवर भजी आपल्या तेलात टाकली होती. थोडासा गॅस वाढवते, मिडियम गॅस करते. आपण त्याला उलटी करून घेऊया, खालची वरून वरच्या खाली बाजू. दोन्ही बाजूने आपल्याला छान अशी गोल्डन करून घ्यायच्या. हलकासा गोल्डन कलर आणायचा आहे, खूपच नाही तळायची. कोणी कोणी तांदळाची भजी करून खाल्ल्यात त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. बेसन पिठाची भजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा नक्की ही भजी करून बघा. इथं भजी आपली तळून तयार आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. झारा छोटा असल्यामुळे दोन दोनच येतात. बघा किती सुंदर झाल्यात आपली तांदळाची भजी.